आवरा करपल्या ना हे बघ काला झालो रे मी हा कंटिन्यू हा सोलकढीची रेसिपी मिरची अद्रक ठेचायचा, खोबरा किसायचा, मिक्सरला लावायचा, त्याने पान टाकायचं आणि रस करायचं आणि एकत्र करायचं. त्यात कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं. हाय एव्हरीवन, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आफ्टर सो लॉंग टाईम मी पुन्हा ब्लॉग काढते. खूप कमेंट्स येतात की कुठे फिरायला. आम्ही लास्ट टाईम नेपाळला गेलेलो तर ब्लॉग काढलेले मन माझा मुलगा बोलत होता, पण ते ब्लॉग सगळ्यांना खूप आवडलेले. तर पुन्हा एकदा आम्ही सगळी फॅमिली ट्रिपला चाललो आहेत आणि लोकेशन आहे मालवण, तारकर्लीला चाललो आहेत. तर 4 डेजची पिकनिक आहे ही आणि ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघाल अशी अपेक्षा करते. तर पहिले आपण सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया. सो लेट स्टार्ट. तर ही आहे माऊ, सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर येत आहे माझी आई, त्यानंतर आहे मोठी मामी, नेक्स्ट आहे 3 नंबर मामी, त्यानंतर आहे सेकंड मामाची मुलगी बंटी, फर्स्ट मामाची मुलगी, त्यानंतर 4th मामाची मुलगी, ही 4th मामी, त्यानंतर ही एक गेस्ट आहे, त्यानंतर 3rd मामाची मुलगी तन्मयी, आत्ताच नवीन लग्न झालेली आमची सुष्मिता, आणि ही मामाच्या मुलाच्या फ्रेंडची मिसेस आहे. ही आहे माझी 2nd नंबर मामी, 3rd नंबर मामा, त्यानंतर आहे मन, 4th नंबर मामा, त्यानंतर येत आहे मोठ्या मामा 2nd नंबर मामाचा मुलगा, आताच जो लग्न झाला तो, हा आहे 2nd मामा, आणि ही आहे लास्ट मी. ही आहे आमची ट्रिप आणि आमचे सगळे मामा कंपनी आणि सगळी फॅमिली आम्ही फिरायला चालत. कसं कशी ओरडली जानू, डान्स करशील ना? इधर चालू आहे गॉसिपिंग. हो हो थोड्या प्रवासानंतर सगळे झोपून जातात, तसे झोपून गेले. आणि जी खेळणारी आहेत त्यांनी काय काय गेम्स स्टार्ट केले. त्यातला फर्स्ट आपला अंताक्षरी. कुछ नहीं किया 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया तुम बार शुक्रिया 100 बार शुक्रिया तुम जैसे तुम जैसे चूतियों का ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. आणि गाण्यांच्या भेंड्या खेळतात सगळे. जेवून झालं आम्ही आता मानगाव क्रॉस केलाय. जवळजवळ 3-4 तासाची ट्रॅव्हलिंग कंप्लीट झाली. 4-5 तास व्हायला. आता आम्ही मानगाव, मला वाटतं चिपळूणच्या जवळपास आलो आणि इकडे सगळ्यांचे चालले गाण्यांच्या भेंड्या, अंताक्षरी. मछली जल की रानी है गणपतीचा गोंडा लाल दाखली ना. अरे तुम्ही 3 गाणे
हे बरोबर बोलते ती, हा बोल पुढे. गुलाबाची कली बघा हल्ली न हे माईक असं आली आली नटून नटून तटून काय नटून तटून लागते जणू चांदणी, नटून तटून जाते जणू चांदणी, गुलाबाची कली बघा हल्ली ओय होय. आता जस्ट पाऊस पडल्यामुळे लगेच ग्रीनरी खूप छान पसरलेली आहे आणि आम्ही जवळपास आता परशुराम मंदिर म्हणजे चिपळूणच्या जवळपास पोचलेलो आहोत. चिपळूणच्या अलीकडेच परशुराम मंदिर लागतं. एक श्रीरामाचा अवतार. लाईक करो, फॉलो करो आणि काय गुगल पे करो. सही आहे ना. आणि इकडे तुम्ही बघाल पहिले आपल्याला मंदिर खाली असल्यामुळे पहिले पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि मग नंतर दर्शन झाल्यानंतर पुन्हा वर चढावं लागतं आणि वर चढताना खूप दम लागतो बापरे. तर खूप छान सिनेरी आहे आणि खूप छान वातावरण तुम्ही बघताय. पावसाचं वातावरण जे सुरुवातीचं वातावरण असतं पावसाचं, असं एकदम असं वाटतं की एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी कुठेतरी आले आणि खूप सुंदर वाटत होतं तिथे. कारण की जुन्या स्टाईलचीच घरं, त्यात एक हे मंदिर आणि मंदिरातलं वातावरण एकदम शांत आणि क्लीन वातावरण. खूप सुंदर वाटलं तिथे जाऊन. पण इथे सुद्धा एक प्रॉब्लेम की जे प्रत्येक मंदिरा ठिकाणी असतात, कॅमेरा अलाउड नाही. कॅमेरा आपण सोबत कॅरी करू शकतो पण फोटो आणि व्हिडिओला अलाउड नाही. हे समोरच एक गणपतीचं मंदिर पहिले लागलं, त्या मंदिरातूनच मी एक फोटो काढला पण मला लगेच तिथे जे आहेत त्यांची माणसं त्यांनी डिलीट करायला लावला. गोशाला आहे इथे आणि ब्लॅक कलरच्या गायी आहेत आणि ब्लॅक कलरच्या गायी खूप कमी बघायला मिळतात. त्याला कपिला गाय असं बोलतात. आणि मंदिरात पाया पडून आलो पण मंदिरामध्ये व्हिडिओज काढायला अलाउड नाही आहे, फोटो काढायला. मी काढला गुपचूप गणपतीच्या देवळात पण त्याने डिलीट करायला लावला. सो आहे माझ्याकडे रिसेंट डिलीटेडमध्ये. आम्ही आलेलो आता चहा वगैरे प्यायला. आता आम्ही जाऊ तिकडच्या मंदिरात आणि मग तिकडच्या मंदिरातून आम्ही जाऊ डायरेक्ट हॉटेलला. चला आता ती आमची बस, तर आम्ही तिकडे जातोय आता. चला आणि ना आता आम्ही जाऊ त्या बसमध्ये. ती आमची बस आहे. तर एक मँगोज घेऊ आम्ही आता. मँगोजच आहे इकडे. आता आम्ही चाललोय बीच वरती स्विमिंग करायला. ही अख्खी गँग आहे. आता बीचवर आहेत. वॉटर स्पोर्ट्स आज नाही आहेत, वॉटर स्पोर्ट्स उद्या करणार. फॉलो करो, गूगल पे करो. गूगल पे करो, QR कोड हम लोग कमेंट में डालते हैं. फॉलो करो, गूगल पे करो. डिस्क्रिप्शन में गूगल पे का हम लोग QR कोड डालते हैं. गूगल पे करो. ही आमची गँग. ही इकडे आहेत. ही स्लो गँग आहे. तारकर्ली बीच किती सुंदर बीच आहे. ये माझी मामी आणि आम्ही आलो बीचवर. गर्दी आहे बट एवढी इथे एवढं गरम नाही होते, छान वाटतं.
आणि मोस्ट हे की पाणी खूप क्लीन आहे. दुसऱ्याकडचं पाणी खराब असतं तसं नाही, पाणी खूप छान क्लिअर पाणी. माऊ काय करते तू? तुझे टॉईज आणलेस? इकडे फिश पेडिक्युअर पण चालू झालंय आणि हे बघा सगळे कपल्स बसलेत फिश पेडिक्युअर करायला. इकडे सगळी लहान पुरे चिल्ड्रन गँग. माऊ तू जाणार आहे? पाय धु पहिले. माऊ पाय धु. ये देख. अरे बापरे इकडचे मोठे मोठे फिश आहेत. चावे घेत असतील. मन मन कसा ओरडतो? जेवायला बसलेत गाईस. यांचं मटनवर डिस्कशन चालू आहे. मटन वरती यो पण रॅपर्स. हा ना 14 कोलब्या खाल्ल्या तिने. 14 मी मोजल्या आता. हे बघा राईस बघा. हा काय नाही एवढी उपमा खातो तिने. आफ्टर लंच आम्ही तिथून चेकआउट करणार आहोत हॉटेलमधून. बिकॉज काल जेव्हा आम्ही आलो हॉटेलमध्ये तेव्हा त्या दिवशी संध्याकाळी 4-5च्या सुमारास तिथे भरपूर मोठा सायक्लॉन आला आणि सायक्लॉनमुळे लाईट गेली आहे. तर आम्ही तिथून चेकआउट केलं आणि निघालो भराडी देवीला. आता आम्ही आलो भराडी देवी. जवळपासच एक 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर तारकर्ली बीचपासून. तर भराडी देवीला आम्ही आता आलो आणि खूप छान मंदिर आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि या देवीची जत्रा असते. अंगणेवाडी ठिकाणाचं नाव आहे आणि ती जत्रा खूप मोठी असते. आत्ताच रिसेंटच आय थिंक जत्रा त्यांची झालेली आहे यात्रा. आणि हे बघा ही आहे मंदिर. हे आहे मंदिर. या मंदिरामध्ये असं मी ऐकलं आहे की या देवीला आपण जी काही विश मागू किंवा जे काही देवीकडनं मागू ते पूर्ण होतं असं मी खूप ऐकलेलं आहे. आणि इथली जत्रा खूप मोठी असते. मार्च महिन्यामध्ये ही आय थिंक जत्रा असते इथे. आणि या जत्रेसाठी आपल्या महाराष्ट्रातून बऱ्याच लांबून लोक या देवीच्या यात्रेला इथे येतात. कारण की खूप मोठा जल्लोष या देवीच्या पालखीला असतो.
फायदा दीक्षिकाचं नाव घेतो तुमचा काय फायदा I'm at 034. काजू घे काजू. नको पुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची. निखिल रावांचं नाव घेतले मी त्यांच्या हाताने. एव्हरीवन गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 3 आणि आम्ही आता निघालो गणपतीपुळे. कालच तारकर्लीवरून अर्ध्या रस्त्यात थांबलो. ॲक्च्युली तारकर्लीला सायक्लोनमुळे 2 दिवस झाले लाईटच नाही आहे. तर सगळं प्लॅन आमचा फूस झाला आहे आणि आम्ही आलो गणपतीपुळे साईडला आणि रात्री एका ठिकाणी वस्ती केली आणि आत्ता निघालोय ऑन दी वे पावस की गणपतीपुळे. आय डोंट नो काहीतरी आय थिंक म्हणजे त्या रूटला तर जे जे येईल ते. गणपतीपुळे पण आज आहे, पावस पण आहे, अजून नानीज काहीतरी बोलला मामाचा मुलगा. आय डोंट नो. बघूया जे काही येईल ते. जिथे जाऊ तिथे तिथे जाऊ. आम्हाला घरी जायचं आहे. आम्हाला परवा उद्या संध्याकाळी, उद्या रात्री. हाय देव, गुड मॉर्निंग. हाय 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 हाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि आलाय ताशावाले 2 पै मामाचा गोंधळ आहे का आज? आज निखिल भैयाचा गोंधळ आहे. आज गोंधळ घालायचा आहे. आज काल लग्न लावलं. आज काल लग्न लावलं. आज गोंधळ. सो गाईज आम्ही आता नानीजला. नानीज हे नरेंद्र महाराजांचं मठ आहे. खूप सुंदर मठ आहे आणि खूप सुंदर आहे, एकदम क्लीन आणि खूप छान आहे. काही नको चला, काही नको. हत्ती हत्ती काय सायशा? हत्ती. गाईज आता आम्ही दर्शन घेऊन झालेलं आहे आणि माझे मामा आहेत छोटे. हे तुम्हाला पूर्ण डिटेल इथली सांगतील. चलो. आम्ही आता तिसरी क्षेत्र नानीज जिथे नरेंद्र महाराजांचे स्थान आहे तिथे आलेलो नानीजला. आणि हे मंदिर स्वामी गजानन महाराजांचं आहे असून हे नानीजचे नरेंद्र महाराज यांचे गुरु आहेत. गुरु महाराजांचं मंदिर आहे आणि बाजूलाच त्यांचे जगत शंकराचार्य यांचा सुद्धा आतमध्ये मूर्ती आहे. आणि हे ठिकाण सर्वांना फॅमिलीसह बघण्यासारखंच ठिकाण आहे. आणि इथे आले तर एक दिवस इथे स्टे करून रिसर्च स्थान असून एक दिवस राहणे येथे गरजेचे आहे. तर हे मंदिराची तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. येस येस, खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर. आवरा कर आपल्या ना. हे बघ काला झालो रे मी. गाईज हे आहे इथली झिप लाईन. या साईडून त्या साईडला जाण्यासाठी असं एक आहे, एक ॲडव्हेंचरस. तर
चाललंय सगळ्यांचं प्लॅनिंग. बघूया, मला तर खूप भीती वाटते. तू करणार आहे का देव? झिपलाईन मध्ये जाणार आहे तू? आणि पडलास मग तू करणार आहे का? विषय हाड. माऊ तू पण करणार? तू 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 थांबायला जातो तो दिसते ना उंच मध्ये बिल्डिंग सारखा तिथे. हा आणि मग तिथून किती 600 रुपये तिकीट आहे. इथून तिकडे जायचं आणि तिकडून त्यांचा माणूस 2 व्हीलरवर आपल्याला इथं सोडलं. 600 रुपये. रत्नागिरीवरून गणपतीपुळेला जाताना मध्ये हा आरेवारे बीच लागतो. खूप सुंदर मस्त ठिकाण आहे हा. मला तर खूप आवडला. पण तिथे हॉटेल्स खूप सगळेच बुक होते. पण एवढं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि समुद्रसुद्धा बघायला खूप छान वाटतंय. क्लीन आहे. लोकंसुद्धा पब्लिकसुद्धा कमी आहे तिथे. तर खूप छान होता हा समुद्र किनारा. याला आरेवारे बीच असं बोलतात. आणि इथेच सगळ्यांनी झिप लाईन केलेलं आहे. आणि फायनली पोहोचलो गणपतीपुळेला. खूप मस्त मस्त बीचेस बघत आलेत फिरत. खूप छान. आता गणपतीपुळेला आलोत. खूप रश दिसते. एवढ्या गाड्या आहेत. खूप जास्त रश असेल. बघते आता काय कसं काय. आम्ही आलोय गणपतीपुळेला पोचलोय आम्ही. आता आम्ही वॉक करत आलो. ब्लॉग काढायचा विसरलो स्टार्टिंगला. काढलं मी. काढला हो मी विसरली. ठीक आहे सोडा. आम्ही आता पोचलो. हा मंदिर दिसतं. आता चालतोय आम्ही. सगळे आता सेपरेट झालेत. बट या चाललो आम्ही. चालू आहे आता सध्या तरी. कमी आहे गर्दी अशी एवढी वाटत तरी नाही बाहेरून. बघूयाच. अवतार झालेत सगळ्यांची. मंदिराचं दर्शन झालं. आम्हाला छान आरती पण मिळाली. संध्याकाळी 7च्या टायमिंगला आम्ही कंप्लीट आलो. आणि हा आहे बीच गणपतीपुळेचा. आता बीचवर उद्या सकाळीच येऊ कारण की आता संध्याकाळ झाली. आता आम्ही जातो. जरा असं प्रसाद आहे ते प्रसाद घेतो. आणि मग रूम कुठे बघतायत कुठे मिळेल तसं मग राहतो. माऊ हाय एव्हरीवन. तर आज आहे डे 4 आणि आय थिंक आज आम्ही रात्री घरी जाणार. चिपळूणवरून आता आम्ही इथून निघालेलो आहोत. सगळ्यांनी ब्रेकफास्ट वगैरे केलाय. वाजलेत 11:30 पावणे 12. आणि आता इथून आम्ही निघालो. गाडीच्याच एका मित्राचा फार्म हाऊस आहे. त्या फार्मवर आम्ही राहिलेलो रात्री. चिपळूणला वस्ती केलेली. आणि आता चिपळूणवरून आम्ही निघालो. आता आम्ही चाललो दापोलीला. दापोली बीच बघायला. आणि त्या इन रूट जे काही येतील स्पॉट्स ते आम्ही सगळे आज बघणार आहोत. मग ब्रेकफास्ट केला का? अरे सो चलो देखते हैं क्या क्या आज देखना मिलता है. कसं लागला? त्यांनी या बाटल्या खोलल्यात. असं समजा की त्यांना अशा बाटल्या खोलायची सवय आहे. हे बघा सगळे बियर पितायत सगळे. आता तर तोंड बघू. पी फ्लेवर कुठला आहे तो? फ्लेवर कोणता आहे? जिंजर लेमन. कोण आता नेक्स्ट?
अरे एकच नंबर जिंजर फ्लेवर पहिला माणूस चांगली रिॲक्शन देणारा. वा वा वा. ही 4 माणसं ऑडवन आउट आहेत. यांना आवडलाय तो. संपू आता. Guys, आम्ही आता बसलोय जेवायला दापोली मध्ये आणि आता आम्ही बीचवर जाणार आहोत. हा कंटिन्यू. आम्ही अख्खी पब्लिक आता बसलोय जेवायला. जेवण येते, ऑर्डर दिली आणि आता हा कंटिन्यू. सो गाईज आम्ही आता आलेलो आहोत दापोलीमध्ये. दापोलीमध्ये एक फेमस बीच आहे मुरुड. आपल्या इकडे अलिबागमध्ये पण आहे मुरुड आणि इकडे पण मुरुड आहे. तर या मुरुड बीचवर खूप सारी गर्दी आहे आणि आम्ही आता पहिली जेवायला बसतो. तू गेलीस बीचवर गर्दी आहे का नाही बघायला? गेलेली आणि पुन्हा जेवायला आलेली, बघून आली गर्दी. ओके सो आम्ही आता जाणार आहोत इकडून वॉटर स्पोर्ट्स करायला. सगळे खूप उत्सुक आहेत मुलं. सगळे ऑलरेडी लग गया बेटा. लग गए. हा सोलकढीची रेसिपी. मिरची अद्रक ठेचाचा, खोबरा किसाचा, मिक्सरला लावायचा आणि पाणी टाकायचं. आणि अशा प्रकारे इकडे पण आमचा टाळटाळ फूस झाला. सगळीकडे सायक्लॉनमुळे वॉटर स्पोर्ट्स बंद आहेत. तारकर्लीला पण काहीच करायला मिळालं नाही आणि इकडे दापोली बीचला पण काहीच करायला मिळालं नाही. शेवटी नॉर्मल घोडागाडी आणि छोटे छोटे जे स्पोर्ट्स आहेत ते केले. आमचं सगळं बीचवर टाइमपास झालाय. आता निघालाय आंघोळीला. काय कुठे कसं काय वी डोंट नो. चाललंय आमचं. आंघोळ कुठे करायची काय, आम्ही तर भिजत नाही. हे काही 3-4 माकडं भिजलेत. त्यांच्यासाठी आता आंघोळीला सुद्धा व्यवस्था. मी करतो टाइमपास. आणि गाईज आम्ही आता निघालोत घरी मुरुड बीचवरून. सगळ्यांनी आंघोळी केल्या, कोणी काय 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 केलं तिथे बीचवर. राईड केल्या, कोणी हॉर्स राईड केले, कोणी उंटावर राईड केल्या. असे सगळे प्रकार करून झाले आणि आता आम्ही निघालोत घरी. आता इथे संध्याकाळी झालेले 6:30 वाजलेत संध्याकाळचे आणि आम्ही आता चाललोत घरी. आता डायरेक्ट जेवू कुठेतरी आणि जेवून मग रात्री घरी. आज रात्रीचा पोचायला आय थिंक सो लेट होईल. तर मी हा व्लॉग 4 दिवसाचा एकच व्लॉग बनवला. तो व्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच फिरायला गेल्यावर व्लॉग नेहमी बनवून जाऊ का, तुम्हाला आवडतात का हे सुद्धा नक्की सांगा. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.